एक कोमट पाणी पिणे. पोटदुखी सुरू झाल्यावर सर्वात आधी कोमट पाणी हळूहळू प्यावे. कोमट पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते. अपचन, ऍसिडिटी किंवा पोट फुगल्यामुळे होणाऱ्या वेदनांमध्ये हा उपाय उपयोगी ठरतो. दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे कोमट पाणी प्यायल्यास आराम मिळू शकतो. 2 हिंगाचा उपाय. हिंग हा पोटासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. चिमूटभर हिंग कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास गॅस आणि मुरडा कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना देखील पोट दुखत असल्यास हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावण्याची पारंपरिक पद्धत आहे. हिंगामुळे पोटातील वात कमी होतो. 3 आलेचा चहा. आल्यामध्ये नैसर्गिक दाह कमी करणारे गुण असतात. पोटात जळजळ, मळमळ किंवा अपचन झाल्यास आलेचा चहा खूप फायदेशीर ठरतो. 1 कप पाण्यात थोडे आले उकळून त्यात मध घालून प्यायल्यास पचन सुधारते आणि पोट हलके वाटते. 4 जिरे पाणी. जिरे पचनशक्ती वाढवतात. 1 चमचा जिरे भाजून पाण्यात उकळा आणि ते पाणी कोमट असताना प्या. हा उपाय गॅस, ऍसिडिटी आणि पोट फुगण्यामध्ये मदत करतो. नियमित जिरे पाणी घेतल्यास पचनक्रिया सुधारते. 5 ओवा आणि काळं मीठ. ओवा हा पोटदुखीसाठी खूप जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळं मीठ एकत्र खाल्ल्याने पोटातील गॅस कमी होतो आणि मुरडा थांबण्यास मदत मिळते. ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास अधिक फायदा होतो. 6 पुदिन्याचा वापर. पुदिन्यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पोटातील ताण कमी होतो. पुदिन्याची पाने चावून खाणे किंवा पुदिन्याचा रस पिणे पचन सुधारण्यासाठी उपयोगी ठरते. पोटात जळजळ होत असल्यास देखील पुदिना आराम देतो. 7 दही खाणे. दहीमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात. पोट बिघडल्यास किंवा जुलाबानंतर दही खाणे फायदेशीर ठरते. दहीमुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. 8 केळी खाणे. केळी हलकी आणि सहज पचणारी असतात. पोट बिघडल्यावर किंवा जुलाब झाल्यास केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटाला आराम मिळतो. केळीमुळे पोटातील जळजळ कमी होऊ शकते. 9 लिंबू आणि मध. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडा मध मिसळून प्यायल्यास पचन सुधारते. हा उपाय ऍसिडिटी आणि अपचन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास अधिक फायदा होतो. गरम पाण्याने शेक देणे. पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवून हलका शेक दिल्यास स्नायूंमधील ताण कमी होतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते. विशेषतः मुरडा किंवा मासिक पाळीतील पोटदुखीमध्ये हा उपाय आरामदायक ठरतो. 11. हलका आहार घ्या. पोटदुखी असताना खूप तेलकट, मसालेदार किंवा जड पदार्थ खाऊ नयेत. साधी खिचडी, भात, दही, केळी यांसारखा हलका आहार घेतल्यास पोटावर ताण येत नाही आणि पचन सुधारते. 12. पुरेशी विश्रांती घ्या. अनेक वेळा ताण, थकवा किंवा झोपेची कमतरता यामुळेही पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे शरीराला आराम देणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. पोटदुखीमध्ये काय टाळावे? तिखट पदार्थ, थंड पेय, जास्त चहा, कॉफी, फास्ट फूड आणि बाहेरील अस्वच्छ अन्न टाळावे. उपाशी राहू नये कारण त्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर पोटदुखी खूप तीव्र असेल, सतत उलटी होत असेल, ताप येत असेल, रक्तासह जुलाब होत असतील किंवा वेदना अनेक दिवस कायम राहत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही माहिती सामान्य घरगुती उपायांसाठी आहे. गंभीर त्रास असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.